अरे काय केलंयस घराचं? अजून सापडलं नाही का जे हरवलंय ते? नाही ना राव. अरे काय करतोयस? शोधतोय. अरे पण काय काय हरवलंय? काय हरवलंय ते सांगेल तर शपथ ना. सांगतही नाहीये. आम्ही नुसती घराची नासधूस होताना बघायची. मीच तुला मदत करते, थांब. सांग पटकन काय हरवलंय? ते मला पण माहित नाहीये काय होतं. ते किंजलनी काहीतरी दिलं होतं मला जपून ठेवायला आणि मी ते जपून ठेवलंय. आशुतोष हे बघ, त्याच्या आत काय होतं हे तुला माहिती नसेल हे मी मान्य करतो, पण पण काहीतरी असेल ना. म्हणजे ते काय होतं? नाही ते मी नाही सांगू शकत. का? मी वचनबद्ध आहे. वचन? मी किंजलला वचन दिलंय तसं. आशुतोष, मग मी काय शोधतीये? तू काय शोधतोयस? काय चाललंय? आता आमच्या डोक्याचा टेम्पर सुद्धा हरवेल. तू एक काम कर, तू शांत बस, मी तुला मदत करते. तू मला सांग काय होतं, सांग पटकन, किंवा तिला फोन लाव, तिला विचार. मला एवढंच कळतंय की जर ते मी हरवलं तर मी किंजलला हरवून बसेन कायमचं. अरे पण मी माझं स्वप्न हरवून बसलो, त्याचं काय यार? अरे हा 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 येस किंजल. नो हो हा हो जपून ठेवलंय. काय हो ते खजिना जपून ठेवलाय. खजिन्यासारखं जपून ठेवलंय ते. नाही नाही काही नाही. ताई विचारते स्वयंपाक काय करायचं. आशू, आशू. काहीतरी सिक्रेट दिसतंय. आशुतोष, तू माझी झोपमोड केलीस ना? ठीक आहे, बघ आता मी या केसची कशी झोपमोड करतो. हा कंगवा इथे कसा काय आला? इस केस का कीमती सुराख कोणाचा आहे हा कंगवा? हा कंगवा किंजलने आशूला गिफ्ट दिला नसेल? शी, किंजलचा नाहीये तो, सुजयचा कंगवा आहे. किती घाण झालाय ना. किती दिवस होता, बरं झालं सापडला. देईन त्याला. काय करती? हा कंगवा इस केस का कीमती सुराख. नीट बघा कंगवा. हा कंगवा मुलींच्या बेडरूम मध्ये कसा आला? हा तर सुजयचा कंगवा आहे. असं तर नाहीये ना की सुजयला मुलींच्या बेडरूम मध्ये येऊन मुलींच्या आरशात स्वतःला निहाळणं आवडायला लागलं? असं तर नाहीये ना की मिस्टर सुजय साठे स्वतःच्या प्रेमात पडत चाललेत? ओ माय गॉड, हे बघ काय माझं कानातलं सापडलं. येस 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 येस. अरे खूप दिवस शोधत होते मी. थँक गॉड, ही आशूची वस्तू शोधण्याच्या निमित्ताने हे तरी मिळालं बाबा. माझं उलटणं सापडलं. 2 महिने शोधत होते मी. 2 महिने. उलटणं कसं सापडलं ग इकडे? बाई, त्या उलटण्यापायी अख्खं घर उलटून टाकलं होतंस तू. इना मिना डिका काय करता? घरातला सगळा कचरा बाहेर फेकायची तयारी करतोय. मिस मिनल वॉटसन. चल निघ. काय मी काय कचरा करावं? दिसत नाही का मी महा टेन्शन मध्ये? काय चाललंय माझं? महा टेन्शन आहे. महा टेन्शन? हा ते महा एपिसोड असतो ना सिरियलचा, 1 तास वगैरे असतो मोठा एपिसोड, तसं महा टेन्शन. जास्त काय चालणार टेन्शन. किंजल फार वाईट बोलली. ती बोलली जी वस्तू हरवली ना ती फार मौल्यवान आहे. ती जर सापडली नाही तर गरबा करायचं सोडून दिली म्हणली. हे बाबा, ऐक ना, ती गोष्ट हरवल्याने जर समाजाचं इतकं भलं होणार असेल ना तर प्लीज ती गोष्ट हरवणंच बेहत्तर आहे. प्लीज बोला. इकडं मी महा सिरियस आहे आणि तुम्ही महा टेरर उडवताय. अर्थ आहे का याला काही? अरे मग सांग ना काय आहे? कोणती वस्तू आहे? कोणती वस्तू हरवली आहे, सांगशील का? ताई तुझं पलटी मास्टर? हो, सापडलं रे. 2 महिने शोधते मी. आठवतंय का तुला? ऐक ना, लगेच थालपीठ करायला घे ना, भूक लागली. मग आता सापडलंच. आता चल चल चल.
चल बाबा शोधू. कळलं? आपल्याला माहिती पण नाही आपण काय शोधतोय ते, हो ना. आणि तरी आपण शोधतोय. हो. हे म्हणजे आयुष्यासारखं झालं ना, की माणूस काहीतरी शोधतोय जीवनात, पण काय शोधतोय तेच त्याला माहिती नाहीये. वेटिंग फॉर गोदो. ह्या सगळ्या आपल्या घरातल्या लावारिस वस्तू आहेत. यांना कोणीही वाली नाही. या सगळ्या वस्तू जेव्हा आपल्या घरात आल्या ना, तेव्हा यांना पालक मिळाले, आई वडील मिळाले, पण आज यांचं कोणी नाहीये. काय काय वाटलं असेल रे या वस्तूंना? हा, ज्या क्षणी यांचे पालक यांना वाऱ्यावर सोडून निघून गेले, इथे पलंगा खाली, बेड खाली, स्टूल खाली धुळीत पडलेल्या वस्तूंची शरीर आपल्याला दिसत आहेत, पण मन, त्यांच्या मनाचं काय? हा, त्यांच्या मनाचा कोणीच विचार केलेला नाहीये. कोणीच विचार केला नाही. हा, आता हे पेन, हे पेन, हे पेन, हे पेन जेव्हा आपल्या घरात आलं ना, तेव्हा त्याला काय वाटलं असेल की आपले आई वडील आपल्याला छान वरच्या खिशात किंवा पर्स मध्ये किंवा पेन स्टँड मध्ये असं काळजीने ठेवतील, आपलं पालन पोषण करतील. काय वाटलं असेल या पेनाला जेव्हा ते सडत पडलं असेल धुळीत त्या कपाटाखाली? आज या पेनाची जागा एका पेन ड्राईव्हने घेतली. माझा पेन, ओ गॉड. अरे यार, हा माझा फेवरेट पेन आहे. किती दिवस मिळत नव्हतं. ऍक्च्युली मी हे पत्र लिहिण्यासाठी घेतलं होतं. हे सापडत नाही म्हणून पत्र पण लिहिलं नाही गेले कित्येक दिवस. चांगलंय, चांगलंय. त्या पेनाला त्याचे पालक मिळाले. लकी पेन. पण या ब्रशचं काय? या ब्रशचं काय? ब्रश? माझा ब्रश सापडला! अरे सायकोतला माहितीये का, मी नली लपून ठेवला होता. तिचा टी शर्ट याच ब्रशने पेंट केला होता मी. अच्छा, हा तो ब्रश आहे का? हा, नाही खरं तर मला जाळायचा होता तो brush. तुला पण जाळायचा होता. सॉरी ना, जाळून टाक. काय हरवलं ते सापडलंय का अजून? भांडताय कसले? हे गुलाबी एनवलप हेच असेल. बघ ना, बघ ना. इकडे बघ ना. डिअर की तर असून लिहिलं तुझ्यासाठी. डिअर किंजल, DEER किंजल. आय नॉट नो इंग्लिश, NO इंग्लिश. आय नॉट NOU. पण आई शपथ, खरं सांगतो, तुला बघितलं आणि माझ्या मनात घंटी वाजली. टन टन. मला काय पण फिक्स करता येतं. कुकर, फ्रीज, TV. तू हो बोलली ना, तर माझं हार्ट काढून तुझ्या हार्ट मध्ये फिक्स करीन. तुझा आज्ञाधारक असू. वाह, क्या बात है, वाह. आज्ञादार. ये रे ये आज्ञादार. माझ्या हातला आवाज एकदम बाहेरून यायला लागला. हेच हेच ते पत्र मी किंजलला फर्स्ट टाइम बघितलं ना, तेव्हा लिहिलं होतं. पण मग हे शोधतोयस का तू? नाही नाही, हे नाही ते. कमालच आहे. कसली गंमत आहे नाही? आपण काहीतरी वेगळंच शोधतोय आणि सापडतं काहीतरी वेगळंच आहे. पण तुमच्या एक लक्षात आलंय का, मी या घरातला सगळ्यात व्यवस्थित राहणारा माणूस आहे. आज प्रत्येकाला आपापलं हरवलेलं काहीतरी सापडलं, पण मला काहीच सापडलं नाही, कारण की माझं आजपर्यंत कधी काही हरवलेलंच नाहीये ना. नाही, मला काय वाटतं माहितीये का, तुला कळत नाही की तुझं काहीतरी हरवलंय. म्हणजे तुला आठवत नाहीये. कदाचित ती गोष्ट तुला दिसल्यावर, सापडल्यावर तुला आठवेल की अरे च्या, हे तर हरवलं होतं आपल्याकडनं. अरे मी तर सहज बोलले होते.
हे तर खरंच घडलं. भारी यार मी. तू माझी जीभ काळी आहे का? वाईट गोष्टींसाठी वापर ना, चांगली गोष्ट आहे. गप्पू. सॉरी काकू, ते घर खूप मेसी झालंय. हो ना, तरी मी यांना सांगत असतो तुम्ही खरंच ना. तुम्ही आधी सांगायचं ना, आवरून ठेवलं असतं घर. हो आई ते हो बाबा, घे. कॅरेट केक आणलाय तुझ्यासाठी. कैवल्य, तू कुठे चाललास? अरे तू भेटू शकतोस मला. बाबांनी अट मागे घेतलीये ना. अच्छा, यावेळेस तुला पाठवलंय का त्यांनी माझी समजूत घालायला? काय सांगून पाठवलंय तुला? काय नवीन डील ऑफर करणार आहेस तू यावेळेस मला? तुला कोणी सांगितलं मी तुला न्यायला आले म्हणून? डील हे आहे की तू घरी यायचं नाहीस. आम्ही दोघं खूप सुखात आहोत तुझ्याशिवाय. कसं वाटलं ऐकायला? अरे बाळ झाल्याबरोबर आईवडिलांना माहिती असतं की कधी ना कधीतरी हे मोठं होणार आहे. बाळाला भरवत असताना आईला माहिती असतं की हे बाळ कधी ना कधी स्वतःच्या हाताने खाणार आहे. अंगाई गीत गाऊन झोपवत असताना माहिती असतं की कधी ना कधीतरी हे बाळ स्वतःच्या खोलीत एकटं झोपणार आहे. त्याला त्याची प्रायव्हसी लागणार आहे. आई जर खोलीमध्ये आली तर आईला सांगणार आहे की आई नॉक केल्याशिवाय आत येत जाऊ नकोस, की नाही? मी तेव्हा खरंच काम करत असायचो अगं, म्हणून मी तुला असं म्हणायचो की तू प्लीज नॉक करून येत जा. आणि तू यांना विचार नाही या सगळ्यांना. मला अजूनही तसंच मी इकडे बेंचवर कोणी माझ्या बसलं किंवा तिथे झोपाळ्यावर वगैरे बसलं तर मी यांना सांगतो की प्लीज उठा इकडनं, मला माझी प्रायव्हेट स्पेस हवी. सांगा ना यार. नाही. हो ना. नाही. मी पण तेच म्हणतेय. अरे बोटाने धरून बाळाला चालायला शिकवलं म्हणून पुन्हा त्याने कधी स्वतःहून चालूच नाही असं कोणत्या तरी आईवडिलांना वाटेल का रे? ज्यांची मुलं दूर गावी शिकायला जातात ते आईवडील एकटेच राहतात की नाही? मुळात जिथे स्वातंत्र्य असेल तिथेच राहावं माणसाने. आणि मला माहितीये तुझं स्वातंत्र्य कुठे आहे. अरे रेश्मा, अगं तू काहीतरी कर ना, चहा वगैरे. माझी आई आली तर मी चहा बनवतो तुझ्यासाठी. मी मदत करते. नीट कर रे चहा. सुजय, हा? अरे काय केलं तुम्ही? माझ्या हे ॲरोगंट मुलाला एकदम इमोशनल बनवून टाकलं. त्याचं काय ना काकू, ते हे असतं ना, म्हणजे खायला ज्याला भेटतं ना त्याला भुकेची व्हॅल्यू नसते ना. हा तसं आहे. आईचं लाट नाही भेटलं ना की मग ते लक्ष द्यायला लागतं. आणि तसंही एखादी गोष्ट सापडली की इमोशनल होतोच ना आपण. आणि ती नाही सापडली तर वाट लागणार यार माझी. काय? याचा वेगळाच ट्रॅक चालू आहे. स्वतःहून केला हा चहा. मला अजिबात विचारलं नाही काय करायचं ते. हो. साखरही किती टाकायची अजिबात विचारलं नाही. सांग कसं झालंय? आलं किसून टाकायचंस. हा. म्हणजे तू टाकलंयस पण त्याची पूर्ण चव उतरली नाहीये. आणि कैवल्य, प्रॉब्लेम काय आहे माहितीये ना तुझा? तू खूप साखर टाकतोस रे. 4 चमचे साखर टाकली ना की असा गोड होतो चहा. तू एक काम कर, टाकू नकोस. हा, मला विचारत जा किती हवी येते. हा, I know. आणि तो मसाला कशासाठी आणलाय? हा, तो तसाच कुजत पडून राहणार. तो टाकावा चहात, जरा चव येते का नाही? आता सगळं टाकावं लागतं यार. मसाला वगैरे ठीक आहे, बट सगळ्यात इम्पॉर्टंट इज लेमन ग्रास, गवती चहा. आणि ते बेसिनचं पाणी वापरत जा ना काही. आपल्या घरी पिण्याच्या पाण्याला चव नाहीये. इथे खूप जण आहेत शिकवायला, पण चहा खूप छान झाला. खरंच का? खरंच खूप छान झाला. सांगतोय मी चांगला झालाय.
काकू तुम्हाला माहितीये का, गब्बूला अजून खूप काही येतं. म्हणजे रेशमा रेशमा कुठली भाजी शिकवली तू त्याला? लेडी फिंगरची. ती भाजी शिकवली तिने याला. अरे वा, म्हणजे आता लेडी किलर लेडी फिंगरची भाजी करणार. वा वा वा. लेडी किलर. तू काय वेड आहेस का? तू काय बोलतोयस? तू आई आहे माझी इकडे. सॉरी सॉरी. का सॉरी का? सॉरी का? काकूंना कळलं पाहिजे सगळं खरं खरं. काय सांगून देत मला. हे बघा काकू, परवा हा एकदा बाईकवरनं चाललेला असताना याने एकदा गाडीला धडक मारली. ए, मी धडक नव्हती मारली, ती गाडी आली समोरून. मी मुद्दा तो नाही आहे आशू, त्या अपघातानंतर जो अपघात घडला त्याविषयी मी सांगतोय. नाही का? काय झालं, तिची गाडी चालवणारी बाई होती ना, तिची बाजू घेऊन हा भांडत होता. का? कारण तिची मुलगी फार सुंदर होती, ती याला आवडली. शेवटी ती याच्या इतकी प्रेमात पडली की तिने याचा नंबर मागितला, त्यानं तो दिला. हो, आणि पण नंबर कोणाचा दिला माहिती का? माझा नंबर दिला यांनी, काकू. हो, त्या पोरीचे अजून मेसेज येतात मला रात्री, इंग्लिश मध्ये हायफाय एकदम. गब्बू, असं काहीही झालं तरी सर्वात आधी मला सांगायचंय. तू घाबरू नको आई, असं काहीही होणार नाहीये, कळलं का? अरे असं काही झालं नाही तरच घाबरायची वेळ येणार आहे. असं काहीतरी झालं पाहिजे ना यार. व्हायला पाहिजे यार. या नागावकरांकडे बोलणी करत चला सुरू करा. बघू काकू, यांचं काही होऊ शकत नाही, काहीही होऊ शकत नाही यांचा. यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का? कैवल्य आणि सुजय एकमेकांबरोबर एवढा वेळ घालवतात की त्यांना मुलींकडे बघायला वेळच नसतो. तू एकटी असते ना, तू नसते ना आमच्याबरोबर, मग तुझं का नाही जमलं का? वाईटच रे. काही उपयोग नाहीये, तुझा इगो हर्ट झालाय, कळलं ना? टोचलाय. गप्पच. तू काय आई समोर काय कशाला सांगतोय सगळं? ओ साहेब, मी दिसत नसले ना तरी मॉडर्न विचारांची आहे बरं का. उद्या तुम्हाला सांगितलंस की मला लिव्ह इन रिलेशनशिप करायची आहे तरी मला चालेल. जे मी जगले नाही ते मला मान्य नाही असं अजिबात नाही. माय गॉड. तुला कळतंय का, तुझा सगळा बंडखोरपणा यांच्याकडनं आला. गब्बू मम्माच बॉय आहे ना. गब्बू अरे किती पसारा करून ठेवलाय तुम्ही लोकांनी. काकू सॉरी सॉरी सॉरी, तुम्ही प्लीज त्रास घेऊ हा नका. नाही, हे काय पडलं इथे? भेटलं. ढोकळा दिसतो. नाही, डोक्याचं रॅप. आईमुळे सापडलं. बघा बघा, म्हणतो ना, स्वामी तिन्ही जगाचा आईमुळे भिकारी. आईमुळे भिकारी. आई विना भिकारी, त्या आधीच मुळे इकडे आलं. मूर्खा. काय हे शोधत होतो आपण दिवसभर. काय आहे ना तेवढं? अगं काय मला ते मुबारक हो, आप विजेता है. आपको हिमेश रेशमिया के साथ एक शाम गुजरने का मौका मिलेगा. अरे आशू, हे शोधत होतस तू किंजल साठी? अरे तिला जायचं डेटवर हिमेश रेशमिया बरोबर, आणि तू का कष्ट घेतोय? डेट नाही त्याचे, डेट नाही ते काय, कॉन्सर्ट असेल त्याच्यासाठी. आणि किंजल लावेन ते दे. नाही, आम्हाला नाही चालणार. काय? नाही, मला नाही चालणार. काय? माझ्या मित्राला जी मुलगी आवडते ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी डेटवर जाणार आणि माझ्या मित्राला ते चालणार, हे मला नाही चालणार आहे, कळलं ना? अजिबात द्यायचं वगैरे नाही तिला. गप्प बस. राहू दे ना. काहीच संबंध येत नाही. नाही नाही. ती किंजल आहे ना, हा, ती खूप राबवते याला, आणि याला ती आवडते म्हणून वाटेल ती कामं करतो तिच्यासाठी. 1 2 3 करू का फ्लॅश? नको ना मिनल. तू किती खुश असतोस इथे. इथे तुला तुझं जग सापडलं आणि मला असं वाटतं तू खुश राहावंस सतत.
कधी कधी वाटतं की तू माझ्याबरोबर असला पाहिजेस. पण मग मी येत जाईन ना इथे. तुमच्या या जगात सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद आहे. मला आठवण आली की मी येत जाईन माझं हरवलेलं लकी ड्रॉ शोधत. 1 2 3 करू का फ्लश? नको ना मिनल. ए आशू, हे घे. आशू हम्म? 1 2 कर फ्लश. ए यार हट.